राम राम, गुड मॉर्निंग आणि नमस्कार मंडळी. तर बघा सकाळचे 6:30 वाजलेत आणि मी चालली आहे कामावर. तर धन्नोला स्टार्ट करते, गाडी घेऊन आली आहे मी कामावर. माझ्या घरापासून माझं काम लांब आहे म्हणून मी गाडी घेऊन येते. पहिल्या कामावर आली आहे आणि इकडे बनवलेली आहे झणझणीत अशी शेवची भाजी. तर ही शेवभाजी आहे झणझणीत मस्त तर्रीवाली शेवभाजी बनवलेली आहे. तर तुम्ही शेवभाजी बनवता का आणि तुम्ही कशी बनवता मला नक्की कमेंट करून सांगा. तर ही शेवभाजी माझ्या कामावरच्या मॅडमला खूप आवडली. त्यानंतर बनवल्या चपात्या आणि त्यांच्या मुलासाठी बनवल्या तांदळाच्या भाकरी. तर तुम्ही तांदळाच्या भाकरी बघू शकता किती सॉफ्ट आहेत बघा. मी पूर्ण हातात घेतली आहे अशी एकदम सॉफ्ट तांदळाची भाकरी आहे. ह्याची फुल रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला फुल रेसिपीचा व्हिडिओ देईल. त्यानंतर बनवलेला आहे भात. तर अशा प्रकारे स्वयंपाक झालेला आहे. किचन गॅस सगळं क्लीन झालेलं आहे. जेवण झाकून ठेवलेलं आहे. गॅसचं मेन नॉब बंद केलं आहे आणि मी चालली आहे दुसऱ्या कामावर. तर दुसऱ्या कामावर मी काय बनवणार आहे तर तुम्हाला आज दाखवणार आहे. कारण आज संडे आहे तर काहीतरी स्पेशल नक्कीच असेल. तर संडे स्पेशल आज इकडे काय बनवते ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर घरी गेल्या गेल्या बनवलेलं आहे ॲव्होकाडोचं सँडविच. तर हे ॲव्होकाडो सँडविच आहे. ह्याची पण फुल रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला लिंक नक्की देईल. तर एवढं टेस्टी झालेलं सँडविच माझ्या मॅडमना आणि सरांना खूप आवडलं. सँडविचचा नाश्ता दोघांना दिल्यानंतर बनवला चहा फक्त सरांनाच पाहिजे. हा दुसरा कप जो आहे तो माझ्यासाठी आहे. सर म्हटले तुमच्यासाठी पण चहा बनवा. तर मी माझ्यासाठी पण चहा बनवला आणि हा चहा घेऊन चालली आहे सरांसाठी. कारण चहाशिवाय सँडविच हे इनकम्प्लीटच असतं. चहाबरोबर सँडविचचे मजे घ्यायला वेगळीच मजा असते. त्यानंतर 2 एक्स्ट्रा ब्रेड दिले. ॲव्होकाडोच्या सँडविच त्यांना खूप आवडलेलं. त्यांना आणखीन ब्रेड पाहिजे होता म्हणून त्यांना ब्रेड दिला. तर मी चहा टेस्ट केला. चहा खूप छान झाला होता. त्यानंतर पॅनमध्ये पनीर टाकलं, बटर टाकलं आणि फ्राय करायला घेतला. त्यानंतर त्यामध्ये चिली फ्लेक्स, ब्लॅक पेपर पावडर आणि ऑरिगॅनो टाकला. व्यवस्थित फ्राय केला. पनीर फ्राय झाल्याच्या नंतर ह्याच पॅनमध्ये कॅप्सिकम बारीक चिरून आणि बेबीकॉर्न बारीक चिरून टाकल्याने अशा प्रकारे हे सॅलेड तयार आहे. नंतर बनवले जुकिनी नूडल्स. तर हे जुकिनी नूडल्स आहेत. ह्याची पण रेसिपी तुम्हाला हवी असेल तर भेटेल. अतिशय इझी आणि 2 मिनिटात होणारी रेसिपी आहे. त्यानंतर त्याबरोबर खाण्यासाठी ही ग्रेव्ही बनवलेली आहे. तर हे लंच होतं. त्यांना हेल्थ कॉन्शियस, ते सध्या डाएटवर आहेत त्यामुळे डाएटसाठी हे खास लंच बनवलं होतं. तर मॅडमला आणि सरांना दोघांना खूप आवडलं. दूध तापून ठेवलं आणि त्यानंतर निघाली आहे मी घरी. तर आजच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओंना असंच सपोर्ट करत राहा. माझ्या व्हिडिओंना लाईक करा. यूट्यूबवर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन कुठली तरी रेसिपी घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय आणि नमस्कार.